नमस्कार, मी उदय गुंडेले आपल्या सर्वांचं आदर्श महाराष्ट्र न्यूज मध्ये स्वागत करतो। आपण आहोत अहमदपूर तालुक्यातील कोकणगाव या ठिकाणी। आज चंपाषष्ठी निमित्तानं कोकणगाव येथे जेजुरीचा अवतार असलेला खंडोबा या ठिकाणी अवतरलेला आहे। याचं या ठिकाणी कोकणगाव या गावामध्ये काठी आणि खंडोबा पालखीची मिरवणूक या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये काढण्यात आलेली आहे। तर याचं या ठिकाणी यात्रेचं स्वरूप या ठिकाणी आलेलं आहे। आपण या यात्रेच्या निमित्तानं आपण या गावकऱ्याच्या वतीने या ठिकाणी सविस्तर माहिती या ठिकाणी जाणून घेणार आहोत। बाबा, तुमचं नाव सांगा। विठोबा मल्हारी कचवे, चंपाषष्ठी निमित्तानं खंडोबाच्या निमित्तानं खंडोबा यात्रेचं या ठिकाणी स्वरूप आलेलं आहे। याचा नेमका इतिहास काय आहे? गेल्या काही 2 पिढ्यापासून आमचा खंडोबा जेजुरी अवतार कोकणगाव येथे आलेला आहे। त्या निमित्ताने आम्ही आजपर्यंत ते कार्यक्रम आम्ही करीत आलो आहोत। तरी आतापर्यंत आमच्या 2 पिढ्यापासून आम्ही आमच्या मुलापासून आम्ही करीत आलो आणि आता मात्र मंदिर मोठं दोन 2001 पासून। तर हे नवीन मंदिर या ठिकाणी स्थापन करण्यात आलेलं आहे। त्या अगोदर 200 वर्षापासून या ठिकाणी अवतरलेला जेजुरीचा खंडोबा म्हणून या ठिकाणी कोकणगाव या ठिकाणी अवतरलेला आहे। आपल्या सोबत आणखी या ठिकाणी गावकरी उपस्थित आहेत। तर आपल्याला माहिती देण्यासाठी या ठिकाणी उपस्थित आहेत। काय सांगाल या यात्रेच्या निमित्तानं आपण काय सांगाल? मी बाबूराव हनुमंतराव कचवे, राहणार कोकणगाव। आज माझं वय वर्ष 50 चालू आहे। म्हणजे 50 वर्षापासून तर मी बघतोय, पण आज तागायत माझे वडील, आजोबा, पंजोबा, खापर पंजोबा असतील, त्यांनी जे 2 पिढ्यापासून 3 पिढ्यापासून जे यात्रा महोत्सव चालू केलेला आहे, त्यावेळेस तर फक्त काही ना काही फक्त काठी मिरवणूक पालखी मिरवणूक होत होती। आता हे मंदिराचं बांधकाम झाल्यापासून 200 वर्षाचा काळ निघून गेलेला आहे कमी जास्त। तर आज आम्ही आजोबाचे आहोत। तरी रात्री आतापर्यंत आमच्या यात्रेमध्ये स्टॉल लागतात, खेळणे असतील, कुठला बांगडेवाला असेल, आणखीन कुठले असतील, समजा बहुरूपी भरपूर येतात इथं। जशी माळेगावची यात्रा जशी भरती, त्यापेक्षा छोटी यात्रा आमच्या कोकणगावमध्ये भरली। या यात्रेच्या निमित्ताने अंदाजे किती लोकसंख्या असू शकते? कमी जास्ती काही सांगू शकत नाही। 25,000 लोकसंख्या असू शकते आमच्या गावामध्ये। ही यात्रा संपल्यानंतर संध्याकाळी आणखी कुठले काही कार्यक्रम आयोजित केले जातात? यात्रा देवाची मिरवणूक निघाली, काठी पालखी निघाली, आम्ही लगेच महाप्रसाद असतोय। महाप्रसाद संपल्यानंतर संध्याकाळी 9 ते पहाटे 4 वाजेपर्यंत जागरण होण्याचा कार्यक्रम असतो। जागरणाचा वाघ्या मुरळीचा नंदनीत असा कार्यक्रम असतोय आमचा। तर अशा पद्धतीने या ठिकाणी कोकणगाव या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये आज यात्रेला स्वरूप आलेलं आहे, यात्रेचं स्वरूप आलेलं आहे। त्याचं कारण म्हणजे चंपाषष्ठी निमित्तानं दरवर्षीप्रमाणे याही वर्षी या ठिकाणी कोकणगाव येथे खंडोबा यात्रेला या ठिकाणी सुरुवात झालेली आहे। आज संध्याकाळी वाघ्या मुरळीचा या ठिकाणी कार्यक्रम देखील आयोजित केला जातो, असे या ठिकाणी गावकऱ्याच्या वतीनं सांगण्यात आलं आहे। आदर्श महाराष्ट्र न्यूज करिता उदय गुंडेले, अहमदपूर, नागपूर।